जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांची राष्ट्रीय महामार्ग सोलापूर विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून झालेल्या नियुक्तीला ब्रेक लागला आहे। झेडपीच्या ग्रामपंचायत विभागानंतर बांधकाम विभागाचा नंबर लागल्याने राज्यात आता हा चर्चेचा विषय झाला आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांची 15 जुलै दरम्यान बदली झाली। राष्ट्रीय महामार्ग सोलापूरचे कार्यकारी अभियंता म्हणून त्यांची नियुक्ती झाली। ते पदभार घेण्यासाठी जाणार तोच त्यांना सोलापुरातील दादांचा निरोप मिळाला, त्यामुळे त्यांना पदभार घेता आला नाही। या दादांची भेट घेऊन पदभार घेण्याचा कुलकर्णी यांचा मानस होता, पण या भेटीला हिरवा कंदील मिळाला नाही। त्यामुळे कुलकर्णी यांची महामार्गावरची गाडी 7 रस्त्याच्या सिग्नलला अडकली। त्यामुळे हायवेचा दरवाजा उघडण्याचा त्यांनी नाद सोडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले। लवकरच पदोन्नती असल्यामुळे तोवर विश्रांती करण्याचा निर्धार त्यांनी केल्याचे बोलले जात आहे। एकीकडे देशभर गडकरींचे हायवे चर्चेत असताना सोलापुरातील कुलकर्णींचा हायवे मात्र राजकारणात अडकला आहे। सोलापूर जिल्हा परिषदेतील दुसऱ्या अधिकाऱ्याला असा झटका बसला आहे। यापूर्वी लातूरहून सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला आलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांना 7 रस्त्याच्या डाकबंगल्यातून परतावे लागले। सोलापुरात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना राजकारणाचे असे झटके बसू लागल्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची नेमकी भूमिका काय, असा सर्वसामान्यांना आता प्रश्न पडला आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।